लाभतो, परंतु लाभत नाही. आपण जर आदरणीय न्यायाधीश गोरे मॅडम कराडला हे कोर्ट आहे, या कोर्टामध्ये 22च्या वर शिक्षा झालेल्या आहेत. जन्मठेपेल फाशीपर्यंत अगदी 5-7 वर्षापर्यंत यामध्ये शिक्षा झालेल्या आहेत. संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं. जर कॉलेजचा मुलगा असला तर त्याला लक्षात ठेवायचं की त्याला आयुष्यात उठला. त्यामुळं चुकूनही ह्या कायद्याच्या मी मगाशी म्हटलं तसं त्याचा कधीही अडकू नका. आपलं सात्विकच जीवन जगा, कारण आपण कुठलेही वाईट कृत्य करणे ही आपली संस्कृती सुद्धा त्याला कधीही चालना देत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बालक आहे, बालिका आहे, तिच्या बाबतीत अन्याय घडलाय तर जे तपास अधिकारी आहेत पोलीस त्यांनी सुद्धा त्या बालक किंवा बालिकेला जिथं व्यवस्थित वाटलं, समजा तिला घरात वाटतंय व्यवस्थित, तर त्या घरात जाऊन समजा अंगावर पोलिसाचा जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म नाही घालायचा, तर अगदी साध्या वेशात जाऊन त्यांचा जबाब घ्यायचा आहे. तिला जिथं चांगलं व्यवस्थित वाटेल तिथं जबाब घेताना त्याचे पालक आई किंवा वडील हे तिथं परवानगी आहे त्यांना. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या पालकाची सोय बघायची आहे. पालकाला जिथं व्यवस्थित फील वाटेल तिथंच तो जबाब घ्यायचा आहे. हे स्टेटमेंट घेताना मगाशी मी सांगितलं तसं हे संपूर्ण 30 दिवसाच्या आत घ्यायचं आहे. म्हणजे याला विलंब करायचा नाही. आता सगळ्यात प्रश्न असतो की ते बालक असतात 18 वर्षाच्या आत, त्याचं भविष्य पण कायद्यानं बघितलं. कारण का मीडियानं या बाबतीतल्या केसेसमध्ये रिपोर्टिंग करायचं करताना पहिली गोष्ट त्याला करताना अशी परवानगी नाहीये. आणि जर काय गोष्टी निकालानंतर काय गोष्टी केल्या तर नावं ही गोपनीय ठेवायची आहे. त्याच्यामध्ये ज्या बालकावर बालिकेवर अन्याय होते त्याचं नाव कुठंही पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा मीडिया असू दे किंवा न्याय विभाग असू दे याकडून ते कुठेही प्रसारित केलं जात नाही. हे सुद्धा दखल घेतलेली आहे. आता आपण बघितलं तपास अधिकारी 30 दिवसाच्या आत हे चार्जशीट द्यायचं आहे. चार्जशीट दिल्यानंतर परत केस कोर्टात येते. जनरली आपली प्रोसिजर आहे. कोर्टामध्ये आल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपला वकील नेमतो. आपण आपला वकील नेमल्यानंतर मी मगाशी सांगितलं ते आपल्याला सांगतो की भारतीय कायद्यामध्ये बचाव करायचा प्रत्येकाला हा घटनात्मक अधिकार आहे. परंतु यामध्ये काय आहे, तुम्हाला वकील देता येतो. वकील जरी दिला तरी याच्यामध्ये जी प्रोसिजर चालती, ज्याला पालक की साक्ष द्यायला जातं तर त्या बालकाकडे न बघता तुम्ही प्रश्न सुद्धा विचारताना न्यायाधीशांना आपले प्रश्न सांगायचे आणि ते प्रश्न न्यायाधीश त्या बालकाला त्याला समजेल अशा सोप्या भाषेत ते विचारतात. आणि या वेळेला सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे, ज्याला आरोपी जे बसतात, जनरली कोर्टामध्ये प्रत्येक जण काहीतरी निमित्ताने गेलेला असतात. आरोपी एक पाठीमागे एका पिंजऱ्यामध्ये बसलेले असतात. तर त्या आरोपीला ते बालक दिसू नये म्हणून तशी व्यवस्था असा पडदा लावलेला असतो. म्हणजे कायद्याने किती गंभीरता याच्यामध्ये घेतलेली आहे बघा. म्हणजे प्रश्न विचारताना पंचायत आहे. परत नंतर त्या बालकाला तो आरोपी दिसला नाही पाहिजे, कारण त्या बालकाला साक्ष देताना त्यानं खुलेयाला दिली पाहिजे आणि त्यानं जे काय असेल ते सत्य बोललं पाहिजे. आणि यानंतर तो एव्हिडन्स आपले माननीय न्यायाधीश रेकॉर्ड करतात. त्याच्यामध्ये कलम 29 हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये 29 कलम काय ठेवलेलं आहे, कायद्याने जी तरतूद केली भारतीय सगळ्यात महत्वाची तरतूद आहे ती. ह्या कलमामध्ये जर असा काही कुणी गुन्हा केला तर माननीय न्यायाधीशांनी न्याय देताना बसायचं, असं बसायचं की प्रिझम्पशन धरायचं, म्हणजे गृहीत धरायचं की त्या आरोपीला हा गुन्हा केलेला आहे आणि त्या आरोपीने शाबित करायचं की त्यामध्ये मी हा गुन्हा केलेला आहे, माझ्यावर मला फोटो बोललेला आहे किंवा माझ्यावर रचलेला आहे. आणि हे त्यानं त्याच्या वकिला मार्फत हे कोर्टासमोर शाबित करायचं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं ते भारतीय फौजदारी कायद्यामध्ये जर बघितलं तर सगळी शाबितीची जबाबदारी ही सरकारी पक्षावर आहे. परंतु एकमेव असा कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट. तर ह्या कायद्यामध्ये मात्र आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. मग अशा वेळेला जर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमचं इनोसन्स तुम्ही जर सिद्ध करू नाही शकता तर तुम्हाला कायद्यानं जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली आणि ह्या जर शिक्षा तुम्हाला जर झाल्या तर तुमचं भविष्य काय, नोकरीचा भागच संपला. तुम्हाला शासकीय योजना असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे गव्हर्नमेंटच्या, तिथे तुम्हाला जाता येत नाही. म्हणजे प्रत्येक दारं तुमची बंद झाली. मग अशा वेळेला आपण गंभीरतेने घेतलं पाहिजे. मगाशी
सांगितलं तसं आपण फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही राहायचं. आपल्या आसपास जरी आपल्या नात्यात अशी जर घटना घडत असली तर आपण ताबडतोब जाऊन पोलीस स्टेशनला आपण त्या बालकांना त्याच्या पालकांना घेऊन तिथं मदत करायची आहे गुन्हा दाखल करण्यासाठी. हा गुन्हा दडवून ठेवायचा नाहीये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं हा जो संपूर्ण मी सांगितला कायदा इन शॉर्ट मध्ये सांगितला, वेळ खूप झालेला आहे, तर आपण या कायद्याकडे गंभीरतेने बघा. कोणीही या कायद्यामध्ये सापडलं ना पाहिजे. आणि आपण म्हणाल आपण सगळं मला सांगितलंय, जर एखाद्यानं आम्हाला आयुष्यातून उठवण्यासाठी खोटी जर केस केली तर या कायद्यामध्ये ती पण तरतूद केलेली आहे. एखाद्याने जर अशी खोटी पद्धतीची जर केस केली आणि ती कोर्टासमोर साबित झाली तर केस करणाऱ्याला परत 6 महिन्याची शिक्षा आहे आणि तो पण यातनं सुटला. का तर त्याला तर चान्सच नाही, का तर केस खोटी केली सिद्ध झाल्यामुळे त्याला पण 5 महिन्याचा त्याला पण दंड करायचा आहे आणि त्याला 6 महिने शिक्षकाला सामोरं जायचंय, त्याला पण जेलमध्येच जायचं. म्हणजे खोटी पण केस करायची नाही आणि आपल्यावर अशा पद्धतीने चुकून आपल्या हातात असा कोणताही गुन्हा घडू नये याची दखल सुद्धा घ्यायची. त्यामुळं आपल्याला एक सर्वांना या कायद्याविषयी जनजागृती शिबिरानिमित्त आपल्याला सगळ्यांनी विनंती आहे. पण कायदा ऐकल्यानंतर आपल्याला कायदा बरा वाटला, आपल्याला माहीत झाला, परंतु इथं आपण न थांबता आपल्या घरातील आपल्या तरुण मुलांना मुलींना हा जाऊन कायदा सांगायचा आहे. मुलींच्या बाबतीत असो मुलांच्या बाबतीत असो, हे जर घडत असलं त्यांना अलर्ट करायचा आहे, जागृत राहायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे. या सगळ्या घटना आपण पण त्याला शहाणं करायचं आहे. म्हणूनच कायदेविषयक साक्षरता शिबिर म्हणले. जसं आपण स्वतः साक्षर होतो तसं आपण दुसऱ्याला पण साक्षर करायचं आहे आणि या कायद्याची आपण प्रचार आणि प्रसार करायचा आहे. या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आपल्या घरात राहणं पसंत करतो. थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी माहिती दिली.